नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकल्पग्रस्त जे काही व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी 2026मध्ये एक नवीन नियम आणि त्या नियमांमध्ये म्हणजे 29 जानेवारी 2025 रोजी जो काही शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता, त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अधिकाऱ्यांना ज्या काही अडीअडचणींचा सामना करावा लागत होता, तर त्याचं उत्तर दिनांक 26 मे 2026 रोजी एक नवीन GR निर्गमित केला आणि त्या GRमध्ये ज्या काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना केल्या त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळतील. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की ज्या ज्या लोकांच्या जमिनी या सार्वजनिक प्रयोजनासाठी महाराष्ट्र शासनाने किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही डिपार्टमेंट असतील त्यांच्या मार्फत जर ती जमीन संपादन करण्यात आली असेल तर अशा परिस्थितीत त्या व्यक्तींना नोकरीसाठी PAP सर्टिफिकेट म्हणजे प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट, ज्याला आपण प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असं म्हणतो, हे प्रमाणपत्र दिलं जात असतं. या प्रमाणपत्राचा उपयोग कशासाठी, तर ज्या लोकांचं अनैच्छिक विस्थापन झालेलं असेल किंवा ज्या लोकांच्या जमिनी या शासनाने संपादित केल्या असतील तर अशा लोकांना पुनर्वसन म्हणून त्यांना नोकरी देण्यात यावी आणि नोकरी देऊन त्यांचं पुनर्वसन करावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून PAP सर्टिफिकेट निर्गमित केलं जातं. परंतु या संदर्भात बऱ्याच अडीअडचणी या निर्माण झाल्या. जो मूळ कायदा आहे तो आहे प्रकल्प बाधित पुनर्वसन अधिनियम 1999. या कायद्यानुसार तुमची जमीन संपादित होते आणि त्यानंतर याच्या पूर्वी जे काही जमिनी या संपादित झाल्या असतील तर त्यासाठी भूसंपादन अधिनियम 1894चा कायद्याचा वापर केला जातो. आता 1894चा कायदा आणि भूसंपादन महाराष्ट्र पुनर्वसन प्रकल्प बाधित पुनर्वसन अधिनियम 1999 यामध्ये तरतुदी या साम्य आहेत. कारण याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की महाराष्ट्र प्रकल्प बाधित पुनर्वसन अधिनियम हा फक्त महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे आणि ज्यावेळेस तुमची जमीन ही 1894च्या कायद्यानुसार संपादित होते तर त्यासाठी तुमची जमीन ही केंद्राकडून संपादित केली जाते, असा त्याचा थोडक्यात मतितार्थ आहे. आता जोपर्यंत प्रमाणपत्र मिळतं तोपर्यंत लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी पहिल्यांदा जो काही अर्जदार असेल, पात्र अर्जदार असेल, तर त्याला भूसंपादनाचा दाखला घ्यावा लागतो. भूसंपादन दाखला मिळाल्यानंतर ते प्रकरण हे जिल्हा पुनर्वसन अधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडे जातं आणि ते ठरवतात की हा व्यक्ती प्रकल्प बाधित व्यक्तींमध्ये मोडतो का किंवा सदर व्यक्ती हा 1894च्या कायद्यानुसार जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्यामध्ये बसतो का किंवा महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम 1999 या कायद्यातील तरतुदीमध्ये बसतो का, ज्यामध्ये कलम 5 हे प्रमाणपत्र निर्गमित करण्यासंदर्भात फार उपयुक्त असं आहे. आता 2010 प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात आतापर्यंत वेगवेगळे शासन निर्णय निर्गमित झाले, परंतु दरवर्षी काही ना काही अडचणी येत आहेत आणि बऱ्याच लोकांना प्रमाणपत्राची मागणी असल्यामुळे अधिकारी त्या लोकांना ते प्रमाणपत्र देण्यासाठी टाळाटाळ करतायत किंवा त्यांना जर काही अपूर्ण माहिती असेल कायद्यासंदर्भात तर त्या माहितीच्या अभावी देखील ते प्रकरण हे रिजेक्ट करत आहेत. आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी, हा जो GR आहे हा 26 जानेवारी 2026 रोजी निर्गमित केला. याच्यामध्ये 29 जानेवारी 2025 रोजी जो काही GR शासन निर्णय निर्गमित केला होता त्यामध्ये त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत असं लक्षात आल्यानंतर शासनाने 26 मे 2026 रोजी हा GR निर्गमित केला. याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या मुद्द्यांना शासनाने हात घातला आहे. पहिला म्हणजे जर तुमचं अनैच्छिक विस्थापन झालं असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला प्रमाणपत्र हे देणं संबंधित पुनर्वसन अधिकारी यांच्यावर बंधनकारक आहे. त्यानंतर 29
जानेवारी 2025 रोजी जो जी आर आला होता तो त्याबाबत देखील आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सविस्तर मार्गदर्शनपर व्हिडिओ अपलोड केला आहे. पण तरी देखील तुम्हाला थोडक्यात सांगतो की या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ज्या अर्जदाराचा जन्म हा भूसंपादनाचा निवाडा झाल्यानंतर झाला असेल तर अशा व्यक्तींना देखील वारस कायद्यानुसार, म्हणजे जो काही 1956चा कायदा आहे हिंदू वारसा कायदा, तर त्यातील तरतुदी लागू होत असल्यामुळे त्यांना देखील प्रमाणपत्राचा वापर करता येईल किंवा त्यांना देखील प्रमाणपत्र निर्गमित करावे असं मार्गदर्शन या 29 जानेवारी 2025च्या जी आरमध्ये केलं होतं. परंतु ह्या जी आरनुसार जेव्हा अर्जदारांनी किंवा पात्र अर्जदारांनी जेव्हा अर्ज सादर केले तर त्यावेळेस अशा गोष्टी लक्षात आल्या की अनेक अर्जदारांचा जन्म हा ज्या दिवशी संपादन झाली त्या दिवशी ते त्यांच्या कुटुंबावर अवलंबून न होते आणि अशा प्रकारची तरतुदी 5क मध्ये आहे महाराष्ट्र प्रकल्पबाधित पुनर्वसन अधिनियम 1999च्या. त्याच्यामुळे त्यांनी ते प्रकरण नाकारले. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या लोकांच्या जमिनी ह्या खाजगी वाटाघाटीने शासनाला दिलेले आहेत तर अशा प्रकरण देखील नाकारण्यात आले. आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितलेली आहे की जर तुमचं प्रकरण हे जिल्हाधिकारी किंवा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी जर नाकारलं असेल तर त्यासाठी तुम्हाला रीट पिटिशन करण्याशिवाय कोणताही मार्ग हा उपलब्ध नव्हता. म्हणजे अर्जदारांसाठी ही बाब खर्चिक बाब होती. परंतु आता या जी आरनुसार आता जो काही अर्जदार हा जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाने व्यथित झाला असेल किंवा त्याला तो निर्णय मान्य नसेल, तो बेकायदेशीर आहे असं जर त्याला प्रथमदर्शनी वाटत असेल तर अशा परिस्थितीत उप-आयुक्त पुनर्वसन यांच्याकडे त्याचं अपील हे करता येऊ शकतं. अपील किती दिवसात करावं याची काही कालमर्यादा त्या जी आरमध्ये दिलेली नाही. परंतु आपण कायद्याचा जर विचार केला तर कुठलंही अपील हे रिजनेबल पिरियडमध्ये करणं बंधनकारक असतं, आवश्यक असतं. कारण कायदा असं म्हणतो की ज्यावेळेस तुम्हाला कायद्यामध्ये कोणतीही कालमर्यादा दिलेली नसेल तर त्यावेळेस तुम्ही रिजनेबल पिरियड याचा वापर करून तो दाखल करू शकता. आता रिजनेबल पिरियड हा काय, तर प्रत्येक व्यक्तीच्या फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेसवर हा रिजनेबल पिरियड डिपेंड असतो. तर त्यामुळे तुम्ही रिजनेबल पिरियडमध्ये ते अपील हे दाखल करू शकतात. ही महत्त्वाची रेमेडी या जी आरमध्ये देण्यात आली. म्हणजे या अगोदर प्रत्येक अर्जदाराला हायकोर्टात जावं लागत होतं आणि हायकोर्टात गेल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळेल का नाही मिळेल याची कोणतीही गॅरंटी आणि शाश्वती नव्हती. परंतु आता एक रेमेडी शासनाने आपल्याला उपलब्ध करून दिली आहे, ते म्हणजे आयुक्त पुनर्वसन यांच्याकडे तुम्हाला अपील करता येऊ शकतं. त्याच्यानंतर मित्रांनो यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली की खाजगी वाटाघाटी म्हणजे काय, की 12 मे 2015 रोजी महाराष्ट्र शासनाने एक जी आर निर्गमित केला. या जी आरमध्ये काय सांगण्यात आलं होतं की ज्या लोकांना शासनाला जमिनी द्यायच्या असतील तर त्यांनी शासनाशी वाटाघाटीने व्यवहार करायचा. म्हणजे या ठिकाणी त्या शेतकऱ्याची पण संमती असेल, जमीनधारकाची पण संमती असेल आणि शासनाची पण संमती असेल. तर अशा परिस्थितीत तुम्हाला प्रमाणपत्र हे देय होणार नाही, कारण तुमचं विस्थापन झालेलं नाही. कारण महाराष्ट्र प्रकल्पबाधित पुनर्वसन अधिनियम 1999 मध्ये विस्थापन हा शब्द वापरलेला आहे. विस्थापन याचा अर्थ असा की ज्यावेळेस कायदा तुमची जमीन तुमची इच्छा नसताना तुमच्याकडून सार्वजनिक प्रयोजनाचं कारण देऊन जेव्हा संपादन करून घेतो आणि ती जमीन घेतल्यानंतर ज्यावेळेस तुमच्यावरती उपासमारीची वेळ येऊ शकते किंवा तुमचं उत्पन्नाचं साधन हे हिरावलं जाऊ शकतं, तर अशा परिस्थितीत त्याला अनैच्छिक विस्थापन असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे इनव्हॉलंटरीली डिस्प्लेसमेंट असा त्याचा अर्थ आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये जेव्हा एखादा अर्जदार हा प्रमाणपत्र मागण्यासाठी येईल तर त्यावेळेस तुम्ही कोणत्याही जाचक स्वरूपाच्या अटी लावू नका असे देखील निर्देश महाराष्ट्र शासनाने या परिपत्रकाच्या माध्यमातून संबंधित पुनर्वसन अधिकारी आणि आयुक्त पुनर्वसन यांना दिलेले आहेत. त्यामुळे आता जर तुमच्याकडे जर काही अपील वगैरे झालं असेल किंवा अर्ज तुमचा नाकारलेला असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला आता अपील हे करता येऊ शकतं. अपील करत असताना तुम्हाला या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण त्या व्यक्तीला अपील करत असताना जर तुमची रेमेडी ही जर चुकली तर मात्र तुम्हाला त्या रेमेडीचा गैरफायदा असा होऊ शकतो की तुम्हाला परत हायकोर्टमध्ये याचिका दाखल करावी लागू शकते. त्यामुळे
तुम्ही जाणकार व्यक्तीकडूनच अपील तयार करा. तुमच्या परिसरात जे काही लोक जाणकार असतील, वकील असतील, त्यांच्याकडनं ते अपील तयार करा आणि ते दाखल करा. तर अशा पद्धतीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ज्या लोकांना मिळत नव्हते, तर या GRमुळे त्या लोकांच्या आशा ह्या पल्लवित झाल्या असतील अशी अपेक्षा बाळगतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहज सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.